पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे व उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी प्रभावी भाषणे केली। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे यांनी वक्तृत्व स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषणाचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे आणि इंग्रज सरकारविरुद्ध लढा देत परखडपणे आपली मते मांडणारे लोकमान्य टिळक व डफावर थाप देऊन आपल्या पोवाड्यातून व कादंबऱ्यातून जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे असा संदेश दिला। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कविता पाटील यांनी केले होते। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते। एकदा वर्गात शेंगाची टरफळे पडली होती आणि ती गुरुजी वर्गात आले आणि ती टरफळे टिळकांना उचलण्यास सांगितले। टिळकांनी नकार दिला आणि ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ला नाही आणि मी टरफळे उचलणार नाही। यावरून टिळकांचे खणकर बाणा आणि बंडखोर वृत्ती दिसून येते।